नमस्कार मित्रांनो आजचा व्हिडिओ थोडा वेगळा आहे. आपल्याला बऱ्याच दर्शकांनी विचारलं होतं की आम्हाला गुच्छागळ कसा बनवायचा असतो, त्याची माहिती द्या. कारण ऐन वेळेला नदीला गळ तुटले तर आपल्याकडे गुच्छागळ तयार नसतात आणि बांधायला पण भरपूर वेळ जात असतो. तर मित्रांनो, गुच्छागळ बनवायच्या दोन पद्धती आहेत. म्हणजे पद्धत सेमच आहे, फक्त त्याच्यासाठी जे गळ आणि जे साहित्य आपण वापरतो ते साहित्याचे प्रकार वेगळे आहे फक्त. तर आज आपण तुम्हाला दोन्ही पद्धती दाखवणार आहे. तसंच त्याची डिटेल पण सांगणार आहे की ह्या पद्धतीमध्ये फरक काय आहे आणि कशासाठी फरक केला जातो. तर तुम्ही लक्षपूर्वक पहा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की गुच्छागळ कसा बनवायचा असतो आणि त्याच्यामध्ये काय फरक असतात. हे बघा मित्रांनो, गुच्छागळ बनवण्यासाठी जर सर्वात महत्त्वाचं काय असेल तर हा स्वेल आहे. हे बघा, हा तुम्हाला कोणत्याही फिशिंग टॅकल शॉपमध्ये साधारण 3 ते 4 रुपयाला भेटतो. तर हा स्वेल फार महत्त्वाचा आहे. हा वापरूनच गुच्छागळ बनवायचा आहे. मित्रांनो, गुच्छागळ बनवण्यासाठी आपल्याला बघा दोन प्रकारचे गळ लागतात. हे आहे चिनू 6 नंबर, तर हे आहे चिनू 4 नंबर. हे दोन प्रकारचे गळ आपल्याला गुच्छागळ बनवण्यासाठी लागतात. चिनू 6 नंबर हे आपल्याला धरणामध्ये मासे पकडण्यासाठी लागतं, तर चिनू 4 नंबर हे आपल्याला नदीमध्ये मासे पकडण्यासाठी लागतं. हे बघा मित्रांनो, गुच्छागळ बनवण्यासाठी सर्वात अगोदर आपल्याला साधारण 2 फूट लांबीचे, हे बघा तंगूसचे 2 तुकडे आहेत, त्यांची लांबी साधारण 2 फूट आहे. तर ते घेतल्यानंतर आपल्याला हे जे स्वेल आहे याच्या होलमधून त्यांना वळवून घ्यायचे आहे. हे बघा, स्वेलमधून वळवल्याच्या नंतर आपल्याला यांची 2 टोके जोडून बरोबर स्वेलला अशा पद्धतीने मधोमध घ्यायचे आहे. एकदा स्वेलमध्ये आले की बघा आपल्याला इथे एक अशी गाठ द्यायची. हे पाहू शकता तुम्ही आपण कशी गाठ दिली. सेफ्टीसाठी तुम्ही ते डबल गाठ पण देऊ शकता. हे बघा, हे बघा आपण 2 गाठी दिलेले आहे. स्वेलला आपण अशा पद्धतीने गाठ मारलेली आहे. हे गाठी मारून झाल्यानंतर अशा 4 टोकं शिल्लक राहतात, तुम्ही पाहू शकता. तर मित्रांनो, आपल्याला नदीमध्ये मासे पकडताना अशा 4 लाईनची गरज आहे. तर आपण जेव्हा धरणामध्ये मासे पकडतो त्यावेळेस आपल्याला अशी 6 टोके राहिले पाहिजे, म्हणजे 2 फुटाच्या 3 लाईनची गरज आहे. त्यानंतर बघा, स्वेलपासून साधारण एक 4 इंचावरती आपल्याला असा बेंड द्यायचा इथे तंगूसला. हे बघा, आणि असं दुमडायचं आहे. व्यवस्थित पाहून घ्या. हे बघा, अशा पद्धतीने आपल्याला इथे दुमडायचं आहे. इथे दुमडल्याच्या नंतर आपल्याला काय करायचं आहे, ह्या प्रत्येक याला ज्या ठिकाणी दुमडलं आहे त्या ठिकाणी असं थोडं बेंड करून इथे एक गाठ द्यायची. हे बघा, एकच गाठ द्यायची मित्रांनो, 2 गाठीची गरज नाही आहे. हे बघा, अशा पद्धतीने हा एक फास तयार होतो आणि एवढी लाईन शिल्लक राहते. हे बघा, आता आपल्याला अशा पद्धतीने हे 4ही धागे असेच करून घ्यायचे. हे बघा मित्रांनो, आपण या 4ही लाईनला गाठ मारलेली आहे. गाठ मारल्याच्या नंतर बघा, ह्या अशा पद्धतीने काही लाईन आपल्याकडे शिल्लक राहते. हे बघा, तर ही लाईन शिल्लक राहिलेली आहे. ती लाईन आपल्याला मित्रांनो साधारण या गाठणीपासून 1 इंच आकारावरती अशी कट करून घ्यायची, की जेणेकरून बघा ती अशा पद्धतीने इथे तयार होईल आणि हा आपला फास तयार होतो. हे बघा मित्रांनो, जो एक्स्ट्रा तंगूस राहिला होता तो आज आपण कापून टाकला. त्यानंतर बघा ह्या अशा प्रकारचे हे 4 फास तयार झालेले. हे स्वेल आहे आणि इथे हे फास आहेत. हा चिनू 4 नंबर आहे, तर हा चिनू 6 नंबर आहे.
दोन्ही गळे तुम्हाला आपण दाखवलेले हे पाहू शकता तुम्ही यांचा आकार. तर मित्रांनो, चिनू 4 नंबर हा आपल्याला नदीमध्ये खेळताना वापरायचा आहे. तर हा चिनू 6 नंबर हा आपल्याला धरणामध्ये खेळताना वापरायचा असतो. कारण नदीत मासे लहान असतात म्हणून लहान गळ वापरायचा आहे, धरणात मोठे असतात म्हणून मोठा गळ वापरायचा आहे. तर चला आता तुम्हाला दाखवतो की गळ कसे अडकवायचे असतात. बघा, आता हा फास आपण घेतलेला आहे. या ठिकाणी आपल्याला थोडं याला जास्त दाबायचं आहे जेणेकरून थोडं लांब तयार होईल हे. आणि त्यानंतर बघा, आपल्याला अशा पद्धतीने या गळाचे जे पाठीमागं होल आहे त्या होलमधून हा फास टाकायचा आहे. हे बघा, असा फास आल्याच्या नंतर आपल्याला हा फास ओपन करायचा आहे. ओपन करून गळ याच्यामधून बाहेर घेऊन हे बघा, अशा पद्धतीने हा फास फक्त आपल्याला असा ओढून घ्यायचा आहे. बघितलं, आपला गळ इथे लॉक झालेला आहे मित्रांनो. हे बघा, एकदम लॉक, निघत नाही, गाठ सुटण्याचं टेन्शन नाही, काय नाही. तर बघा, याच पद्धतीने आपल्याला राहिलेले तिन्ही गळ आता बांधून घ्यायचे. हे बघा मित्रांनो, अशा प्रकारे आपला गुच्छा गळ तयार झाला आहे. पाहू शकता तुम्ही, याला 4 गळ आहेत. आणि हे बघा, ही लाईन आहे, तुम्ही नदीत वापरू शकता. त्यासाठी आपण स्वेल पण जोडलेलं आहे. मित्रांनो, बऱ्याच लोकांना असं वाटेल की ह्याच्यामध्ये अवघड काय आहे. तर हा व्हिडिओ खास त्या लोकांसाठी आहे जे नवीन आहेत आणि ज्यांना अशा प्रकारे गुच्छा बांधता येत नाही, त्यांच्यासाठी आपण हा व्हिडिओ बनवला आहे. ज्यांना माहीत आहे त्यांच्यासाठी काय विशेष नाही याच्यामध्ये. तर अशा प्रकारचे गुच्छे हे नदीला वापरले जातात. तर दुसरे तुम्ही पाहू शकता, धरणात वापरण्यासाठी आपण हे पाहू शकता, हे अशा प्रकारचे गुच्छ तयार केलेले आहे. याला ब्रेडेड लाईन आहेत मित्रांनो. हे बघा, आणि एका वेळेस 6 गळ असतात. हे बघा किती गुच्छ आहेत तुम्ही बघू शकता. तर अशा प्रकारचे गुच्छ तुम्ही तयार करून ठेवू शकता. इमर्जन्सीमध्ये जर तुम्हाला कधी जायचं असेल माशाला, तर त्याला वापरण्यासाठी. याला जे स्वेल वापरलं जातं मित्रांनो ते पण थोडं हेवी आहे. तर हे स्वेल बघा, हे त्याच प्रकारचं आहे जे हेवी आहे, कारण सध्या आपल्याकडे लहान स्वेल नाही. नदीत खेळायला तुम्ही याच्यापेक्षा लहान स्वेल पण वापरू शकता. तर तुमच्या लक्षात आलं असेल की गुच्छा गळ कसा तयार करायचा असतो. ते गुच्छा गळ कसा तयार करायचा असतो याची माहिती तर तुम्ही घेतलेली आहे. पण ह्या गुच्छा गळ बनवायचे 2 वेगवेगळे प्रकार आपण तुम्हाला सांगितलेत, की ज्याच्यामध्ये तुम्हाला एक गुच्छा बनवताना मोठ्या आकाराचे गळ वापरायचे, तर एक प्रकारचा गुच्छा बनवताना लहान आकाराचे गळ वापरायचे. एका गुच्छामध्ये तुम्हाला तंगूस वापरायचा आहे ज्याला नायलॉन लाईन म्हणतात, तर एका गुच्छामध्ये तुम्हाला ब्रेडेड लाईन वापरायची. तर असं का आणि कशासाठी केलं जातं हा फरक तुम्हाला सांगतो. जेव्हा तुम्ही नदीमध्ये मासे पकडता तेव्हा नदीमध्ये चिलापी, कोळस, कवडस, पानगट, कानोशी हे असे शाकाहारी मासे गुच्छा गळाला लागतात. तर या माशांचं तोंड लहान असतं, यासाठी आपल्याला लहान आकाराचे गळ वापरावे लागतात. तर जेव्हा मोठे तलाव किंवा धरणात आपण मासेमारी करतो, तर त्या तलावामध्ये जे बीज सोडलं जातं कार्प प्रजातीचे, त्याच्यामध्ये रव असतात जे खाद्य पुरवल्यामुळे बऱ्यापैकी मोठ्या साईजचे असतात. त्यामुळे तिथे तुम्हाला मोठ्या आकाराचे गळ वापरले तरी चालतात. रो नंतर जे मासे आहेत, मिरगल झाले किंवा ग्रास कार्प झाले, सायप्रेनिस ज्याला पोपट मासा पण म्हणलं जातं, अशा प्रकारचे जे मासे आहेत, बऱ्याच वेळेस खडसी पण गळ उचलते. तर ह्या माशांची तोंड थोडी मोठ्या आकाराची असतात आणि माशाची साईज मोठी असते. त्यासाठी आपल्याला धरणात खेळताना मोठ्या आकाराचे गळ वापरावे लागतात. तसेच नदीमध्ये पाणी वाहत असतं, त्याच्यामुळे गळ अडकण्याचं प्रमाण जास्त असतं. जर नदीमध्ये आपला गळ अडकला तर जेव्हा तुम्ही लाईन ओढता तर तंगूस वापरल्यामुळे काय होतं की एक गळ तुटतो आणि बाकीचे गळ परत येतात. पण जर ब्रेडेड लाईन असेल तर तुमचा एक गळ जरी गुंतला तर मित्रांनो सर्वच्या सर्व तुमचे 4 गळ जाणार हे नक्कीच असतं. कारण ब्रेडेड लाईन एवढी मजबूत असते की ते एका गळाला तुटून देत नाही. त्यामुळे नदीत खेळताना कधी पण तंगूसच्या लाईनने बनवलेले गळ वापरा. आणि धरणामध्ये काय होतं की गळ एका जागी स्थिर असतो, अडकण्याची शक्यता फार कमी असते. त्यामुळे धरणामध्ये ब्रेडेड लाईन वापरली जाते, कारण माशाची साईज पण मोठी असते आणि शिवाय गळ एका जागी स्थिर राहिल्यामुळे अडकण्याची शक्यता
कमी असते. आणि मित्रांनो, माशांचा आकार मोठा असल्यामुळे गळसुद्धा आपल्याला धरणामध्ये मोठ्याच आकाराचे वापरायचे असतात. बऱ्याच लोकांना असं वाटेल की नदीमध्ये 4 गळाचा गुच्छ असतो, तर धरणामध्ये 6 गळाचा गुच्छ का वापरतो आपण. तर मित्रांनो, लक्षात घ्या, नदीमध्ये जेव्हा वाहतं पाण्यात तुम्ही गळ टाकता तेव्हा काय होतं की पाणी वाहत असताना तुम्ही गळाला जे बेट लावलेलं आहे, जे पीठ असेल किंवा चपाती असेल, तर पाण्याच्या प्रवाहामुळे हे लवकर निघून जातं आणि तुम्हाला सारखे गळ बाहेर काढून टाकावे लागतात. तर हे सतत करायला लागलं तर 6 गळाला पीठ किंवा चपाती लावणे हे थोडं अवघड काम आहे. त्यापेक्षा 4 गळाला तुम्ही लवकर लावून टाकू शकता. म्हणजे ते जास्त कमी स्पीडमध्ये किंवा कमी वेळात होतं. तेच जर 6 गळ असतील तर तुम्हाला भरपूर जास्त वेळ लागणार आहे. धरणामध्ये 6 गळ्यासाठी वापरले जातात कारण स्थिर पाणी असतं. गळाला तुम्ही जे पीठ लावता किंवा चपाती लावता ती जास्त वेळ टिकून राहते. साधारण जर तुम्ही गळ टाकला तर अर्धा तास तुम्हाला गळ बाहेर घेण्याची गरज नाही. त्यासाठी धरणामध्ये जो गुच्छा वापरला जातो त्याला 6 गळ वापरले जातात. मित्रांनो, गुच्छगळ कसा बनवायचा आणि त्याची वेगवेगळी कारणं पण आपण तुम्हाला सांगितलेली आहे. जेवढी आपल्याला माहिती होती तेवढी संपूर्ण आपण तुम्हाला या व्हिडिओमध्ये दिलेली. तर माहिती कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि हो, आपण जी पद्धत तुम्हाला दाखवली तीच पद्धत तुम्ही वापरता का हे सुद्धा आपल्याला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. तसेच जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर असेच माहितीचे व्हिडिओ तसेच फिशिंग आणि कुकिंगचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब पण करा. धन्यवाद.